ताई काय नाव? माझं ज्योती वाडे. ताई आज बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन आहे. आजच्या दिनानिमित्त त्यांना अभिवादन करताना काय त्यांची आठवण सांगा? त्यांना अभिवादन करताना सर्वात मोठी आठवण म्हणजे त्यांनी आमचं केलेलं धर्मांतर. बाबा साहब अम्बेडकर ने जो किया है देश के लिए वो किसी राजनेता ने नहीं किया है, और जो किया है उनने समान अधिकार सबसे छोटे से लेके बड़े पिछड़े वर्ग के लोगों के लिए, सभी लोगों के लिए समान अधिकार दिया है. मी बाबासाहेबांना अभिवादन करताना मी ही आपली आठवण ही सांगणार की बाबासाहेबांनी हा जो आम्हाला इतका सुंदर धम्म दिलेला आहे आणि आम्हाला सर्वांना एकत्रित राहण्याचा हा जो मार्ग दिला आहे, या मार्गावर आपण चालावे आणि या मार्गावर राहून आपण एकत्रित संघटित व्हावे. बाबासाहेबांनी शिक्षणाचा अधिकार दिला, माणूस म्हणून जगण्याचा हक्क दिला आणि त्यांच्या आठवणी खूप साऱ्या अशा मनामध्ये आहेत की आम्ही सांगू नाही शकत, एवढ्या त्यांच्या आठवणी आहेत बाबासाहेबांच्या. बाबासाहेबाला सर्वप्रथम कोटी कोटी विनम्र अभिवादन करून बाबासाहेबांची आठवण सांगताना मला हेच सांगावं लागेल की जगाच्या पाठीवर बाबासाहेब होणे नव्हे, इतिहासात त्यांचं असं अजमर नाव आहे की जोपर्यंत सूर्यचंद्र आहे तोपर्यंत बाबासाहेबांचं नाव कुठे मिटवलं जाणार नाही आणि या जगाच्या पाठीवर दुसरा बाबासाहेब होणे नव्हे. आणि बाबासाहेबांची आठवण आपण कितीही केली तरी आयुष्यभर न विसरणारी आहे. ती सांगू शकत नाही, शब्दामध्ये व्यक्त करू शकत नाही आपण. बाबासाहेबांनी जो आम्हाला बौद्ध धम्म दिला त्या धम्माचा प्रचार आणि प्रसार आपण तर जीवनभर करणार आहोत आणि तो करत राहू. भारत बौद्धमय करण्याची शपथच या जनतेने घेतलेली आहे. परंतु महत्त्वाचं असं की ज्या लोकांकरता बहुजनांकरता बाबासाहेबांनी घटना लिहिली त्या घटनेची अंमलबजावणी आणि शरीरामध्ये रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत त्या घटनेचं रक्षण करणं हीच खरी बाबासाहेबांना आदरांजली होईल. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. ताई काय नाव? माझं ज्योती वाडे. ताई आज बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन आहे. आजच्या दिनानिमित्त त्यांना अभिवादन करताना काय त्यांची आठवण सांगा? त्यांना अभिवादन करताना सर्वात मोठी आठवण म्हणजे त्यांनी आमचं केलेलं धर्मांतर, ज्यामुळे आम्ही अतिशय उत्कृष्ट जीवन जगत आहोत, मानाचं जीवन जगत आहोत आणि ही आमच्यासाठी फार मोठी गोष्ट आहे. बाबा काय नाव तुमचं? भीमराव वीर. काय वय आहे तुमचं? 74. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आज महापरिनिर्वाण दिन आहे. या दिवसाला बाबासाहेबांना तुम्ही अभिवादन करताना काय आठवण सांगाल बाबासाहेबांबद्दल? काय नाही बा, सुख समृद्धी दिली. आज बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांची काय एक आठवण सांगशील? बाबा साहब अम्बेडकर ने जो किया है देश के लिए वो किसी राजनेता ने नहीं किया है, और जो किया है उनने समान अधिकार सबसे छोटे से लेके बड़े पिछड़े वर्ग के लोगों के लिए, सभी लोगों के लिए समान अधिकार दिया है. उनने जो किया है देश की शिक्षा के लिए, शिक्षा को प्रॉपर फर्स्ट प्रायोरिटी दिया है. उसमें देश के लिए उनका जो योगदान है वो किसी का हो नहीं सकता, ज़िंदगी में भी नहीं हो सकता, न कभी हो सकता है. उनने जो किया है बहुत अच्छा किया है. मित्र काय नाव आहे तुझं? माझं नाव नेहल मानकर आहे. मी डॉक्टर आंबेडकर कॉलेजचा विद्यार्थी आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांची कोणती एक आठवण सांगू इच्छितो? मला आता एक आठवण येत आहे, जे 14 तळ्याचा सत्याग्रह आहे तो आठवण येतो. कारण की जे आपले दलित होते, जे गरीब लोक होते, ते आपल्या इथं 14 म्हणजे तळ्याला पाणी प्यायला गेलं होतं. त्यांना पाणीसुद्धा पिऊ नाही दिलं होतं, अशी स्थिती होती. आता बघा, आता कोणी कुठं पण जाऊ शकते, कुठं पण पिऊ शकते, आणखी कुठं पण शिकू शकते. 14 तळ्या म्हणजे काही लोक तेव्हा गेले होते, ते विचार करूनच आठवते का त्यांना पाणीसुद्धा पिऊ न दिलं होतं. ते तर प्राण्यांना पण होता, प्राण्याला पण परवानगी होते ते पाणी पिऊ शकते, पण आपल्या लोकांना पाणी पिऊ न दिलं होतं. आपल्याला असं हे करत होते वागवणूक. त्याच प्रकारे मला म्हणून तोच आठवण येतो. ताई काय नाव आपलं? स्वीटी पाटील. ताई बाबासाहेबांना आज अभिवादन करताना काय एक आठवण सांगाल? मी बाबासाहेबांना अभिवादन करताना मी ही आपली आठवण ही सांगणार की बाबासाहेबांनी हा जो आम्हाला इतका सुंदर धम्म दिलेला आहे आणि आम्हाला सर्वांना एकत्रित राहण्याचा हा जो मार्ग दिला आहे, या मार्गावर आपण चालावे आणि या मार्गावर राहून आपण एकत्रित संघटित व्हावे. काय नाव आपलं? माझं नाव आशिष आहे. बाबासाहेब आंबेडकरांचा आज महापरिनिर्वाण दिन आहे. आजच्या दिवशी त्यांना अभिवादन करताना काय एक आठवण सांगाल? आठवणी भरपूर आहेत, त्यापैकी आपण एक आठवण असं सांगू शकत नाही. त्यांनी केलेलं काम आपल्यासाठी भरपूर आहे, ते आपण एखाद्या शब्दामध्ये तर मोजू शकत नाही. परंतु आज इथे त्यांनी आपल्याला दीक्षा दिली, त्याच्यामुळे आपण सगळेजण एकत्रित राहतो. हा एक मोठा दिवस आहे आणि मोठा दिवस आपल्यासाठी म्हणजे आज बाबासाहेबांचा महापरिनिर्वाण दिवस आहे. त्याच्यामुळे आम्ही सगळे फॅमिली इथे एकत्रित येतो. प्रत्येक वर्षी येतो आम्ही इथे, आजही आलेलो आहे आणि चांगलं वाटतं इथे आल्यावर. बाबासाहेबांची आठवण म्हणून आम्ही इथे प्रत्येक वर्षाला येतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आज महापरिनिर्वाण दिन आहे. आजच्या दिनी त्यांची एक आठवण काय सांगताल अभिवादन करताना?
बाबासाहेबाला सर्वप्रथम कोटी कोटी विनम्र अभिवादन करून बाबासाहेबांची आठवण सांगताना मला हेच सांगावं लागेल की जगाच्या पाठीवर बाबासाहेब होणे नव्हे, इतिहासात त्यांचं असं अजमर नाव आहे की जोपर्यंत सूर्यचंद्र आहे तोपर्यंत बाबासाहेबांचं नाव कुठे मिटवलं जाणार नाही. आणि या जगाच्या पाठीवर दुसरा बाबासाहेब होणे नव्हे आणि बाबासाहेबामुळे या जगाच्या पाठीवर या देशाची ओळख झालेली आहे. आणि या संपूर्ण राज्यातल्या देशातल्या अनुयायांचा जो एक हे म्हणावं लागेल की दाता ते फक्त बाबासाहेब आंबेडकर आणि बाबासाहेब आंबेडकरच राहतील, ही त्यांची आठवण आहे. आणि खऱ्या अर्थाने आज मी आपल्याला सांगू इच्छितो की मुंबई लेवलला जी राज्य शासनाने सुट्टी दिलेली आहे, ही सुट्टीसुद्धा बाबासाहेबाला खऱ्या अर्थाने विनम्र अभिवादन होईल. आणि हे ऐतिहासिक सुट्टी मिळाली. आज 1958च्या जी आर प्रमाणे अजूनही झाले, पण काल सुट्टी झाली, ही त्यांना खरी अभिवादन करता येईल असं मला या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो आहे. धन्यवाद. ताई, बाबासाहेबांची आठवण काय सांगाल? एक जय भीम. बाबासाहेबांची आठवण म्हणजे त्यांनी जो आपल्याला धम्म दिलेला आहे, इतकं छान मार्गदर्शन जे दिलेलं आहे आणि जे आपल्यासाठी त्यांनी केलेलं आहे आणि संघर्ष शिका, संघटित व्हा आणि संघर्ष व्हा, हे आपल्याला अंमलात आणायचं आहे आणि एकत्रित होऊन समाजाला समोर न्यायचं आहे. एवढंच मी आजच्या दिवशी बोलून जय भीम म्हणते. काय सांगाल बाबा, आठवण काय बाबा? मी अनिल कुमार मेश्राम, अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा विदर्भ प्रदेश. बाबासाहेबांची आठवण म्हणजे बाबासाहेबांनी जो आम्हाला बौद्ध धम्म दिला, त्या धम्माचा प्रचार आणि प्रसार आपण तर जीवनभर करणार आहोत आणि तो करत राहू. भारत बौद्धमय करण्याची शपथच या जनतेने घेतलेली आहे. परंतु महत्त्वाचं असं की ज्या लोकांकरता, बहुजनांकरता बाबासाहेबांनी घटना लिहिली, त्या घटनेची अंमलबजावणी आणि शरीरामध्ये रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत त्या घटनेचं रक्षण करणं हीच खरी बाबासाहेबांना आदरांजली होईल. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. काय नाव आजी? माझं नंदा रंगारी. बाबासाहेबांना आज अभिवादन करताना काय त्यांची एक आठवण सांगाल? अभिवादन करताना त्यांची आठवण, त्यांना आम्हाला शिक्षणाचा अधिकार दिला. बाबासाहेबांनी शिक्षणाचा अधिकार दिला, माणूस म्हणून जगण्याचा हक्क दिला. आणि त्यांच्या आठवणी खूप साऱ्या अशा मनामध्ये आहेत की आम्ही सांगू नाही शकत, एवढ्या त्यांच्या आठवणी आहेत बाबासाहेबांच्या. आम्ही असं सांगू नाही शकत, इतक्या त्यांच्या आठवणी आहेत. तुमची एखादी आठवण बाबासाहेबांनी? माझं नाव निर्मला गजबी आहे. बाबासाहेबांची आठवण आपण कितीही केली तरी आयुष्यभर न विसरणारी आहे. ती सांगू शकत नाही, शब्दामध्ये व्यक्त करू शकत नाही आपण. बाबासाहेबांनी स्त्रियांसाठी सन्मान अधिकार दिला. आईवडिलांच्या इस्टेटीवर त्यांचा हक्क नव्हता आपल्याला, तो दिला. आपल्याला घराबाहेर पडण्याचा हक्क नव्हता, नोकरीमध्ये अधिकार दिला. डिलिव्हरीमध्ये सुट्ट्या आपल्याला भेटत नव्हत्या, ते दिला. स्त्रियांसाठी सगळं केलं. हिंदू कोड बिल मध्ये त्यांनी सगळं हे केलं. काय आठवण सांगाल बाबासाहेबांची? बाबासाहेबांनी आपल्यासाठी खूप काही केलं आहे आणि बाबासाहेबांनी आपलं हिंदू कोड बिल वगैरे आपल्यासाठी केलं आहे, सगळ्यांसाठी केलं आहे त्यांनी. पण त्याच्यात न विसरण्यासारखं असं काहीच नाही आहे त्यांचं. त्यांनी आपल्यासाठी खूप काही केलं आहे त्यांनी.